संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जे आगमन आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। या ठिकाणी एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही नीरा नदी आहे आणि नीरा नदीच्या या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घातलेलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत भाविक जे आहेत ते खरं तर स्नान करत आहेत। या ठिकाणी एकतर भक्तीचा जनसागर जो आहे तो एकंदरीत लोटलेला पाहायला मिळते आणि असा भक्तिमय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आहेत आणि काही जी भाविक आहेत ते या ठिकाणी त्यांनी बॅनर देखील घेतलेले आहेत आणि वारे आणि महाराष्ट्रात आता फक्त मुंडे पॅटर्न चालणार। नक्की काय ह्यांचं म्हणणं आहे ते खरं आपण त्या भाविकांकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल मॅडम? क्रांतीवीर चाफेकर विद्या मंदिरचे आम्ही विद्यार्थी आहोत। आमची 94ची बॅच आहे। गेली 5 वर्ष आम्ही हे 5वं वर्ष आहे। पहिलं वर्ष आळंदी ते पुणे, पुणे ते सासवड, सासवड ते जेजुरी, जेजुरी ते वेल्हे आणि वेल्हे ते लोणंद असे आम्ही हा 5वा टप्पा पार करत आहोत। दरवर्षी आम्ही खूप सहभागी एवढे सर्वजण सहभागी होतो आणि हा वारीचा टप्पा करतो। जे आता बॅनर जे लावलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? खूप छान वाटतंय, आम्हाला खूप आवड वाटते। कुठून आले तुम्ही? परभणीहून आलो तारकळस। आपल्यासोबत काही आणखीन भाविक आहेत का? आपण त्यांचं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगाल? आमचा आनंदवारी म्हणून ग्रुप आहे चिंचवडचा। आमची 94ची बॅच आहे चाफेकर शाळेची। आम्ही म्हणजे माझा एक सगळं आपला मराठी महाराष्ट्रातल्या मुलांना एक संदेश आहे, शाहरुख खान, रणवीर सिंग यांचा आदर्श न घेता तुकाराम मुंडे साहेबांचा आदर्श घ्यावा आणि प्रत्येक मुलांनी एक चांगलं शिक्षण घेऊन ISI अधिकारी होऊन त्यांच्यासारखं एक कर्तव्यदक्ष अधिकारी व्हावं आणि एक आदर्श निर्माण करावा। नक्कीच कर्तव्यदक्ष अधिकारी व्हावं, आदर्श निर्माण करावा। तुमचं हे 5वं वर्ष आहे। काय सांगाल तुम्ही? आमची ही वारी सतत व्यवस्थित चालू आहे आणि एक जण त्याच्यात ॲड होत राहते। तुकाराम महाराजांचं आणि ज्ञानेश्वर माऊलींची जी वारीची आहे ती खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि तुकाराम मुंडेंचा तुम्ही या ठिकाणी बॅनर झळकवलाय, काय सांगा? तुकाराम मुंडेंचं म्हणजे आता सध्या खूपच हे चाललेलं आहे, काय म्हणजे वाहवा चालू आहे त्यांची, त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत। त्यांच्या पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे। आता त्यांनी जी चळवळ चालू केलेली आहे, अन्नपदार्थात जी भेसळ चालू असते त्याच्यावर त्यांनी जी चळवळ चालू आहे त्याच्यावर पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही आनंदवारीने हा उपक्रम केलेला आहे। नक्कीच IAS अधिकारी तुकाराम मुंडे जे आहेत ते त्यांची चळवळ जी आहे ती सुरू आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक एकंदरीत ह्या वारीमध्ये दिसत आहेत। चांगले अधिकारी जे आहेत ते राज्यामध्ये एकंदरीत ते तुकाराम मुंडेंची छाप जी आहे ते एकंदरीत पडलेली पाहायला मिळते। त्यामुळे त्यांच्या कर्तव्याला भाविकांचा तसंच वारकऱ्यांचा सलाम देखील आहे असं एकंदरीत ह्या ठिकाणी बोललं जात आहे। माध्यमातून एक पोहोचवा की तुकाराम मुंडे साहेबांसारखा अधिकारी राज्यामध्ये एकच आहे। त्याच्यासारखे अनेक अधिकारी जर असे आपल्या राज्यामध्ये निर्माण झाले तर आपलं राज्य एक अतिशय चांगल्या प्रकारचं, आपलं महाराष्ट्र राज्य सर्व देशामध्ये चांगल्या प्रकारचं एक राज्य निर्माण होईल। कारण त्या अधिकाऱ्यासारखा निस्वार्थी काम करणारा एकही अधिकारी आपल्या राज्यामध्ये नाही आणि त्यांची बदली होऊ नये आमची इच्छा आहे, कुठेही बदली होऊ नये त्यांची। नक्कीच तुकाराम मुंडेंची बदली होऊ नये अशी मागणी खरं विठू चरणी या ठिकाणी एकंदरीत केल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सायराससह प्रशांत जगताप, तरुण भारत, सातारा।